तुम्ही तो नाच सोडून द्या. बायको नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही आता असेच गणपती बोलवा. बाई वाड्यावर या. राहतो भाड्याच्या घरातून बाईला वाड्यावर बोलितो. राहायला घरी आला नाही, हा भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलितो. बायको नाही. आता त्याचं उत्तर सांगतो मला तुम्हाला. महिलांनी आज एकही क्षेत्र असं ठेवलं नाही का ते विक्रमी केलं नाही. आता बोलू नये तरी पण सांगतो, काही गोष्टीमध्ये ह्या 5-7 वर्षात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. आपल्याला कधी असं वाटायचं का हो राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा होती? वाटायचं का? नाही. पण आज कबड्डीमध्ये मुली आहेत, क्रिकेटमध्ये मुली, तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, SP, PSI, आमदार, खासदार, राष्ट्रपती पर्यंत कोण पोहोचलं? महिला. आणि का? तुम्ही MPSCचा निकाल पहा, पोरगी पास. 12वी पहा, पास. आपल्या पिंपूचा पहा, आपल्या पोराचा निकाल तपासा 12वीला. अवघड आहे, अवघड आहे, थोडं अवघडच. मुलीला 82% मार्क आहे 12वीला आणि याचा निकाल तपासा अवघड आहे. एक विषय राहिला का, त्या दिवशी मला सर्दी झाली. तू फाशी घे आणि पाया पडून सांगतो, खैरे साहेबांच्या विष्णुचिंतनाला ध्यानात ठेवा. वैद्य साहेबांनी स्वामींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुम्हाला जे क्षेत्र आवडतं ते क्षेत्रात तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तीच देवाची पूजा आहे. तुम्हाला वाजवणं आवडतं, वाजायचे काय हायवे करू नका. तुम्हाला गाणं आवडतं, गायनाचे हायवे करू नका. तुम्हाला व्यापार आवडतं, इनामदारीनं करा. तुम्हाला राजकारण आवडतं, इनामदारीनं करा. आणि तुम्हाला पुस्तक आवडतं, वाचन करा. तुम्हाला शेती आवडते, प्रामाणिकपणे करा. आणि तुम्हाला जर काहीच जमत नसेल, शाळेत डोकं चालत नाही, जाऊ नको शाळेत. शेती कर. शेतीत जमत नाही, व्यापार कर. व्यापारात जमत नाही, कामाला राहा कुठतरी. ते जमत नाही, पैलवान हो. वा, एकच माणूस आठवड्यामध्ये झाला महाराष्ट्र केसरी, कीर्ती झाली की नाही? मग पैलवान व्हायचं नाही का तुला? तू जागा मोकळी कर. दुसऱ्यांदा नाव केलं, शाळा सुटाणं, कुस्ती खेळानं, बायको मिळानं. मग तू करू काय शकतो बा? तू जिथून जाणे हाच उपाय. तुला नाही पोट भरायची अक्कल, बायकोचा विषय नाही, तो मिटलंच. कारण आता मुलगी समजा तहसीलदार आहे, तिला 1.5 लाख पेमेंट आहे आणि तिला 90% मार्क पडले तेव्हा ती तहसीलदार झाली. मग तिला 95%चा मुलगा नको? मला 95 येतो. 1 मिनिटात बायको देतो मी तुला, 1 मिनिटात मला उतरून सुद्धा देऊ नको. नाही. मग आता तू 48ची अगरबत्ती करून बायको नाही. आता बायको नसणाऱ्यांना एकच पर्याय, मामाची मामीची पूजा करणे. मामाच आपला पांडुरंग आणि मामी आपली. त्या मामा मुलगी आहे का? मुलगी आहे का मामा? आणि किती आहे? किती आहे? 2 आणि 3 भावक्याचं नाही, दोघांचे का? कल्याण. मामा आहे का रे लहाना पुढचा? मामा मुलगी आहे का? मामाचंच लगीन झालं नाही. करायला लागला आणि एवढे पत्ते पाळल्यावर सांगा मला तुम्ही, एवढे पत्ते जर पाळले तर खैरे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ईश्वर चांगली शक्ती देणार नाही? करा ना काय, कुस्त्या खेळा. नुसतं बोंबलं भेटतो, गोवा खातो, माझी जिंदगी बरबाद झाली. अरे
अरे शेवड्या तुला झालं काय? हृदयाला माझ्या अरे तुला झालं काय रोग? तिचं जमल्याचं जसं कळलं जिंदगी संपल्या. तू आता फाशी घेणे एवढाच पर्याय. निवांत घे. चला पुढं. तुम्हाला जे क्षेत्र आवडत असेल. आता सगळ्या महिला आहे, पण काहींना स्वयंपाक करणं आवडतं, काही आता सगळ्या महिला मला उत्तर द्या. शिकलेल्या आहेत महिला, आता काही अडाणी बिडाणी नाही. तुम्हाला बरं नको तिथे नेऊन ठेवले, टॉपला गेलं तुम्ही. आता जवळजवळ 85% 80% महिला 12वीच्या पुढच्या आहेत, बरोबर आहे. आता एक महिलांसाठी प्रश्न आहे. तुम्ही 12वी पर्यंत शिकेल आहात, तुमचं मुलगा पहिलीला आहे. तुम्ही मला उत्तर द्या, त्याला ट्युशन असावी का? नाही. आणि तुम्ही शिकलेल्या बायका जर पहिलीच्या मुलाला ट्युशन लावत असाल तर शिकलेली बायको का करावा प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला पसायदान येत नाही, तुम्हाला आरती येत नाही, तुम्ही वाटीमध्ये भात घ्या, त्या मुलाला एबीसीडी शिकवा. तुम्ही वाटीमध्ये भात घ्या, त्याला एबीसीडी शिकवा. ग्लासामध्ये दूध घ्या, त्याला पसायदान शिकवा. एक दिवस तो मुलगा आदर्श नागरिक होईल. ट्युशन न पुढे पोरं सुधरत. ट्युशन म्हणजे काय? इकडे नीट खात नाही. शाळेतून आलं का आईला लगेच म्हणायचं दत्त ठेव, तोंड धुई, थोडं खा. ट्युशन वरून आला का थोडं खा. ते दप्तरावर डोकं घेऊन झोपायचं. मुलांना प्रसन्न जगू द्या. आणि आपली संपत्ती मुलंच आहे. इस्टेटीला काय करायचं? कोणता श्रीमंत बंगल्यावर जाणार? आणि एक वाक्य खैरे साहेबांच्या इस्टेटीला सांगतो, 50च्या पुढे गेलेल्या माणसाला इस्टेट कमवायची नाही. बंद, रिलॅक्स. 1 जानेवारी लागला होता, 18. उद्या सगळ्यांनी जन्मतारखा चेक करायच्या. 50 संपली का रिलॅक्स. रिलॅक्स, काहीच करायचं नाही. आणि 50 वर्षाच्या पुढे कामच करायचं नाही का? कमवलेल्या इस्टेटीचा उपभोग घ्या ना. नुसते कमीतच राहिले मग तुला मरायचंय का? 4था मजला काढला तरी वर गज काढित तू. तुला अक्कल आहे का काही? तू टिकला पाहिजे ना वास्तुशांती कोण का? बांधितच राहिला. बरं किती मोठा बंगला बांधला तरी तू जळायला स्मशानातच आहे ना. कशाला कमव? 27 खोल्याचा बंगला, 13 बेडरूमच, 9 नुसते बाथरूम, एकच पोरग फाट्या बावडीचं. कोणी नाही नाही नाही. आनंद उठा आजपासून देणार त्याचे. 50 वर्ष वय झालेल्या माणसाला भारी सोफा सेट घ्यायचा, बायकोला मस्त मेकअपचा खर्च करायचा, भारी भारी टीव्ही घ्यायचा, एक हात बायकोच्या गळ्यात, एक हातात रिमोट. रिलॅक्स. मस्त मालिका पाहिजे. माझे मन तुझे. पोरग जर म्हणलं तुम्ही असं का केलं, मी माझ्या पुरतं कमवलंय, तुझं तू पाय, मी एवढ्यावर रिलॅक्स खातो. तो पोरगा म्हणला भाऊ माझं जमणार नाही, तुझं तू पाय. मागच्या औलादींसाठी किती कमवा, त्यांना काही घेणं नाही. आपण कष्ट केलेत. आता नोकरीवाले वडापाव खाऊन कंपनीमध्ये झोपत्यात, वडापाव खाऊन दिवस काढतात. त्यांच्या पोरांना काही घेणं नाही. 10वीच्या पोराला जर आपण म्हणलं मी तुझी सोमवारी फी भरेल, 2 दिवस जाऊ दे, ते डायरेक्ट म्हणतं शाळेत का घातलं. आणि आपण फुटाने खाऊन जगलो. 12वीच्या पोराला टोणग्याला जर म्हणलं अरे थोडा बूट फाटलाय, फाटू दे, गुरुवारी घेऊ. आता परिस्थिती थोडी, सगळ्याच सोंग आणताय तुम्हाला. पैसे कुठून आणणार तुम्ही? आपल्याला प्रत्येक स्त्रीला वाटतं की नाही घरात फ्रीज असावा, पण परिस्थितीनुरूप काही गोष्टी अनुकूल कराव्या लागतात. ती बिचारी आई म्हणते अरे बाबा तुला गुरुवारी बूट घेऊन टाकू. आता 12वीचा टोन काय 18 वर्षाचा आहे, तो काय कुठं रुपये कमीतोय का? तो काय म्हणतो माहिती बापाला, काय केलंय माझ्यासाठी. त्या बापानं काय सांगावं अशी तुमची इच्छा आहे बा. बाप म्हणलं मारली छटम्या, आता काय करेल का?
बरं तेवढे ते कार्ट गप नाही बसत ते म्हणतं कोणी मारायला सांगितले म्हणजे